आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 45। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे या ठिकाणी। त्यानंतर बघा परिचय पाहिल्यानंतर यामध्ये जेवढे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले आहेत ते संपूर्ण पाहून घ्या। त्यानंतर इथे नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहे, नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, चॅटबॉटमध्ये प्रॉम्प्टला रिफाईन केल्याचा रिझल्टवर कसा परिणाम होतो म्हणत आहे। तर कशा प्रकारे होतो बघा, तर अधिक तपशील आणि सखोल एक्सप्लोरेशनला प्रोत्साहन मिळते, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सबमिट करा। रोहितला सदोष किंवा डिफेक्टिव्ह वस्तू मिळाल्यानंतर तो एका ग्राहक सेवा बॉटशी संपर्क साधतो, त्याला सर्वात पहिले कोणता इंटरॅक्टिव्ह प्रॉम्प्ट दिसेल म्हणत आहे। तर कोणत्या प्रकारचा प्रॉम्प्ट दिसणार आहे, मी इथे तुम्हाला मदत करण्यासाठी आहे। तुमच्याकडे प्रॉडक्टचा आयडी किंवा आयडी ऑर्डर नंबर आहे का, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर एआयच्या लिखित प्रॉम्प्टमध्ये अचूकता असणे महत्त्वाचे का आहे म्हणत आहे। तर काय आहे बघा, यामुळे आपल्याला एआयला इच्छित आउटपुट समजून घेण्यास मदत होते, हे त्याचं उत्तर आहे। व्हिज्युअल प्रॉम्प्ट प्रभावीपणे का कार्य करतात म्हणत आहेत। तर याचं उत्तर, लोक व्हिज्युअल माहितीवर सहज प्रतिक्रिया देतात, हे त्याचं उत्तर आहे। एआयच्या इंटरॅक्टमध्ये प्रॉम्प्टची प्राथमिक भूमिका कोणती असते म्हणत आहेत। तर कोणती असते बघा, तर युजरच्या इनपुटला समजून घेण्यासाठी पाया म्हणून काम करणे, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सबमिट करा। येस आयवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा पहिलं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दुसरंसुद्धा नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर दुसरं नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट की एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, एखाद्या चॅटबॉटची योग्य तो रिस्पॉन्स देण्याची क्षमता या गोष्टीवर अवलंबून असते म्हणत आहे। तर कशावर अवलंबून असते बघा, तर युजरची आधीची इंटरॅक्शन आणि सुरू असलेल्या इव्हेंट्सवर, हे त्याचं उत्तर आहे। एक चांगला चॅटबॉट युजरच्या गरजा अचूकपणे समजून कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स देऊ शकतो म्हणत आहे। तर कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स देऊ शकतो बघा, तर इमेजेस, ग्राफ्स किंवा लिंक्स यासह वेगवेगळ्या रिस्पॉन्स देऊन, हे त्याचं उत्तर आहे। एआयमध्ये सॉफ्ट प्रॉम्प्टची डेटाची वैशिष्ट्य आहे म्हणत आहे। तर सॉफ्ट प्रॉम्प्टची वैशिष्ट्य कोणती आहे बघा, सर्जनशीलता आणि खुलेपणा, हे त्याचं उत्तर आहे। कृषी क्षेत्रात एआय वापरण्याचे उद्दिष्ट डॅशडॅश आहे म्हणत आहे। तर कोणतं आहे, तर याचं उत्तर संसाधनाचा कार्यक्षमपणे होणारा वापर वाढवणे आणि पिकाचे उत्पादन वाढवणे, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर एस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये जे व्हिडिओ दिलेले असेल तर व्हिडिओ पाहून घ्या। हे नॉलेज चेक सोडवायची गरज नाही आहे, ऑरेंजमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे याला सोडवलं नाही तरी चालेल। त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्टवर जायचं आहे आणि त्यानंतर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, नेटवर्क म्हणजे काय म्हणत आहे। तर नेटवर्क म्हणजे काय असते, तर डेटा एक्सचेंजसाठी 2 किंवा अधिक संगणकांना जोडणारी प्रणाली, त्यालाच आपण नेटवर्क म्हटलं जाते। नेटवर्कमध्ये नोड म्हणजे काय असते म्हणत आहे। तर नेटवर्कमध्ये नोड हे नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही एक उपकरण असते। त्यानंतर सबमिट करा। नेटवर्कमध्ये क्लायंट म्हणजे काय असते, तर क्लायंट म्हणजे एक नोड जो इतर नोड्सकडून संसाधनाची विनंती करतो आणि तो वापरतो, हे त्याचं उत्तर असणार आहे। सर्व्हर म्हणजे काय म्हणत आहे, तर सर्व्हर म्हणजे एक नोड जो इतर नोडसह संसाधने शेअर करतो, हे त्याचं उत्तर आहे। राउटरचे प्राथमिक कार्य काय आहे म्हणत आहे, तर राउटरचे प्राथमिक कार्य हे नेटवर्क दरम्यान डेटा पॅकेट्स फॉरवर्ड करण्यासाठी वापरले जाते। नेटवर्क इंटरफेस कार्ड NICचे दुसरे नाव काय आहे म्हणत आहे, तर त्याला आपण लॅन नेट ॲडॅप्टर म्हटले जाते। TCP/IP मधील IP म्हणजे काय म्हणत आहे, तर IP म्हणजे इंटरनेटचे प्रोटोकॉल्स आहे। प्रिंटर सर्व्हर्स काय करतो म्हणत आहे, तर प्रिंटर सर्व्हर्स हे काय करते, तर प्रिंटरवर प्रवेश नियंत्रित करते, हे त्याचं उत्तर असणार आहे। कोणता सर्व्हर वेब पेजसाठी वापरकर्त्याच्या विनंत्या हाताळतो म्हणत आहे, तर याचं उत्तर वेब सर्व्हर्स आहे। त्यानंतर सबमिट करा। मायक्रोवेव्ह कम्युनिकेशनला सामान्यतः काय म्हणतात म्हणत आहे, तर मायक्रोवेव्ह कम्युनिकेशनला सामान्यतः आपण काय म्हटलं जाते, तर दृष्टिरेषा संवाद म्हटले जाते। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर एस आय एमवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 45 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे।